नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत प्लेटो पलीकडील जग. एक लपलेली सूर्यमाला. प्लुटोच्या पलीकडचे रहस्यमय जग. आपल्याला वाटले होते की आपली सूर्यमाला आपल्याला पूर्णपणे माहीत आहे, पण आपण चुकीचे होतो. नेपच्यूनच्या पलीकडे एक अफाट गोठलेले जग आहे, जिथे नवीन वामनग्रह ड्रॉप प्लॅनेट्स आपल्याला ओळखीची वाट पाहत आहेत. ओळख आणि अस्तित्व. प्लेटो ग्रह का नाही? 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने AIU ग्रहाची नवीन व्याख्या केली. वामन ग्रह तिसरी अट पूर्ण करू शकत नाहीत. ते त्यांच्या कक्षेतील गर्दी, इतर ग्रहांचे कण, छोटे तुकडे हटवू शकले नाहीत. 1. सूर्याभोवती प्रदक्षिणा. हा ग्रह सूर्याभोवती फिरणारा असावा. 2. गोलाकार असावा, म्हणजेच हायड्रोस्टिक इक्विलिब्रियम. त्याला स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने गोलाकार आकार धारण करण्याइतके वस्तुमान असावे. 3. कक्षेतील वस्तू साफ करणे. क्लिअरिंग द नेबरहूड. ग्रहाने त्याच्या कक्षेतील आसपासचा भाग इतर वस्तूंपासून मुक्त केला पाहिजे. प्लुटो ही तिसरी अट पूर्ण करत नाही, म्हणून तो वामनग्रह ड्रॉप प्लॅनेट आहे, असे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने ठरवले. बटाट्यासारखा गोल आकार किंवा पूर्ण गोल नसणे. स्थितिक संतुलन. हायड्रोस्टिक इक्विलिब्रियम. जेव्हा एखाद्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान पुरेसे असते, साधारणपणे 10⁻21 किलोग्राम, तेव्हा तिचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी तिला आत ओढते आणि तिला गोलाकार आकार देते. हाच गुणधर्म एका साध्या लघुग्रहाला ॲस्ट्रॉइड वामन ग्रहापासून वेगळा करतो. चला तर आपण आता 5 अधिकृत वामन ग्रह पाहू. प्लुटो सर्वात प्रसिद्ध आहे. एरिस प्लुटोपेक्षा जड. होमिया अंड्याच्या आकाराचा. माके तांबड्या रंगाचा. सेरेस लघुग्रह पट्ट्यातील आहे. चंद्र हा देखील लघुग्रह आहे. प्लुटो आइस ब्लू, एरिस आइस ब्लू, हुमाऊ मकाके, सॅलेस ग्रे या 5 लघुग्रहांची नावे आहेत. सेरेस लघुग्रहांची राणी. स्थान लघुग्रह पट्टा म्हणजे ॲस्ट्रॉइड बेल्ट. 1801 मध्ये शोध लागला. हा आंतरिक सूर्यमालेतील एकमेव वामनग्रह आहे. पाण्याचे जग. पृष्ठभागाखाली गोठलेल्या पाण्याचे साठे आणि बर्फाचे ज्वालामुखी असू शकतात. प्लुटो आणि शोरान दुहेरी ग्रह. स्थान कायपर बेल्ट. सजीव भूगर्भ. नायट्रोजनचे हिमनद आणि बर्फाचे डोंगर. शोरान हा उपग्रह इतका मोठा आहे की ते एकमेकांभोवती फिरतात, ज्यामुळे त्यांना दुहेरी वामनग्रह असे म्हटले जाते. आता आपण पाहणार आहोत एरिस, प्लुटोला आव्हान देणारा ग्रह. शोध 2005 साली लागलेला आहे. वैशिष्ट्य. एरिस ग्रहाने प्लुटोसारखा असला तरी वस्तुमानाने मास प्लुटोपेक्षा जड आहे. याचा पृष्ठभाग अत्यंत थंड आणि मिथेनच्या बर्फाने झाकलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत पुढील ग्रहाविषयी. विचित्र आकार आणि रंग. होमिया वेगाने फिरण्यामुळे याचा आकार रग्बी बॉलसारखा झाले आहे. याला कडी रिंग आहेत. मकाके मिथेन आणि इथेनमुळे याचा पृष्ठभाग तांबडा दिसतो. त्यामुळे दोघेही ग्रह फार वेगळ्या प्रकारचे दिसतात. आता आपण पाहणार आहोत असे काही वामनग्रह की जे अघोषित आहेत, त्यांची घोषणा करण्यात आली नाहीत. केवळ 5 अधिकृत असले तरी शेकडो उमेदवार रांगेत आहेत. KOR कडी रिंग असलेला ग्रह आहे. तसेच सेडेना 11,400 वर्षाची प्रचंड कक्षा घेऊन सूर्याला चक्कर मारतो. गोंगवांग लाल रंगाचा मोठा ग्रह आहे. तज्ज्ञांच्या मते सौर मालेत असे 100 पेक्षा जास्त वामनग्रह असू शकतात, ज्यांची अजून आपल्याला ओळख झालेली नाही. आता आपण पाहणार आहोत वामन ग्रह आणि पृथ्वीसारख्या ग्रहांमध्ये काय फरक असतो. वामन ग्रह हे पृथ्वीसारखे केवळ खडकाळ नसतात, तर ते खडक आणि विविध प्रकारचे बर्फ, पाणी, मिथेन, नायट्रोजन यांच्या मिश्रणाने बनलेले असतात. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत की एका साईडला पृथ्वी आहे, त्याच्यात अंतर्गत भागात कोर आहे, मेटल आहे. वामन ग्रहांचा पृष्ठभाग हा नायट्रोजन किंवा बर्फानेच बनलेला असतो. त्याला असं ठोस दगड वगैरे काही नसतो त्या ठिकाणी. आता आपण समजून घेऊया पदार्थाची अवस्था. अशा कमी तापमानावर आणि दबावाखाली पाणी H2O खडकासारखे कठीण होते. फेज डायग्राम पाहून
पाहू शकता की वामन ग्रह कुठे असतात. प्लॅनेट 9 एक रहस्य. सेलेना आणि इतर दूरच्या वस्तूच्या कक्षा एका विचित्र पद्धतीने झुकलेल्या आहेत. हे सूचित करते की तिथे पृथ्वीपेक्षा 5-10 पट जास्त वस्तुमान असलेला एक सुपर अर्थ लपलेला असावा. शोध मोहीम आणि तंत्रज्ञान. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप इन्फ्रारेड तंत्रज्ञानामुळे आपण थंड आणि अंधाऱ्या भागातील वस्तू शोधू शकतो. आपण आता दूरच्या वामन ग्रहांचे वातावरणही तपासू शकतो. आता आपण वामन ग्रहांची तुलनात्मक माहिती पाहू. नाव सेरेस, व्यास 939 किलोमीटर, चंद्र 0, शोध वर्ष 1801. प्लुटो 2377 किलोमीटरचा व्यास. प्लुटोला 5 चंद्र आहेत आणि त्याचा शोध 1930 साली लागलेला आहे. नाव एरिस, 2326 किलोमीटर व्यास, चंद्र 1, शोध लागला आहे 2005 साली. हुमायूँ, त्याचा व्यास आहे 1560 किलोमीटर, चंद्र 2 आणि शोध लागला आहे 2004 साली. मकाके 1430 किलोमीटरचा व्यास, चंद्र 1, शोध 2005 साली. गँगॉंग, त्याचा व्यास आहे 1230. आपली सूर्यमाला ही जसजशा प्रकारे नवीन नवीन शोध लागतात त्याप्रमाणे बदलत आहे. बदलती सूर्यमाला. ग्रह शब्दाची व्याख्या